नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या जयस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण पदावली म्हणजे काय हे समजून घेऊया। पदावली म्हणजे जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांपैकी दोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रिया एकाच आडव्या मांडणीत आलेल्या असतात तेव्हा त्या उदाहरणाला पदावली असे म्हणतात। ही पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत। ते नियम जर आपण नीट समजून घेतले तर आपली पदावली कधीच चुकणार नाही। चला तर आपण आता ते नियम पाहूया। पहिला नियम आहे कंस सोडवणे। पदावली सोडवताना सर्वात अगोदर कंस सोडवायचा असतो। मग तो कंस गोल कंस असू शकतो, चौकटी कंस असू शकतो किंवा महिरपी कंस असू शकतो। दुसरा नियम आहे भागाकार गुणाकार येणाऱ्या क्रमाने करणे। म्हणजे डावीकडून जर भागाकार अगोदर आलेला असेल तर भागाकार अगोदर करतात आणि डावीकडून जर गुणाकार अगोदर आलेला असेल तर गुणाकार अगोदर करतात। तिसरा नियम आहे बेरीज वजाबाकी येणाऱ्या क्रमाने करणे। म्हणजे डावीकडून जर बेरीज अगोदर आलेली असेल तर बेरीज अगोदर करायची आणि डावीकडून जर वजाबाकी अगोदर आलेली असेल तर वजाबाकी अगोदर करायची। म्हणजेच पदावली सोडवताना सर्वात अगोदर कंस सोडवायचा, त्यानंतर भागाकार गुणाकार येणाऱ्या क्रमाने करतात। म्हणजे भागाकार अगोदर आला तर भागाकार अगोदर, गुणाकार अगोदर आला तर गुणाकार अगोदर करतात आणि त्यानंतर बेरीज वजाबाकी येणाऱ्या क्रमाने करतात। म्हणजे बेरीज अगोदर आली तर बेरीज अगोदर करतात आणि वजाबाकी अगोदर आली तर वजाबाकी अगोदर करतात। आता आपण एक एक्झाम्पल घेऊन हे नियम समजून घेऊ। 14 गुणिले 8 अधिक 12 भागिले 4 वजा 25 वजा 5। आता या उदाहरणामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रिया आलेल्या आहेत। अगोदर सर्वात अगोदर कंस सोडून घ्यायचा, म्हणून इथं खाली रेष मारली आणि बाकीचं आहे असंच लिहून घ्यायचं। 25 मधून 5 गेल्यावर किती राहतात तर 20 राहतात। मग इथं कंस काढून टाकायचा कारण त्यातली क्रिया आपण केली। आता इथं गुणाकार अगोदर करायचा का भागाकार अगोदर करायचा? आपला नियम काय सांगतो, जर डावीकडून गुणाकार अगोदर आलेला असेल तर गुणाकार अगोदर करतात आणि डावीकडून जर भागाकार अगोदर आलेला असेल तर भागाकार अगोदर करतात। इथं गुणाकार अगोदर आलेला आहे म्हणून अगोदर गुणाकार करायचा। 14 8 112 अधिक 12 भागिले 4 वजा 20। आता इथं बेरीज वजाबाकी आणि भागाकार या तीन क्रिया आहेत। आपल्याला अगोदर भागाकार करून घ्यायचा कारण पदावलीमध्ये गुणाकार भागाकार या क्रिया अगोदर करायच्या असतात आणि बेरीज वजाबाकी नंतर करायची असते। मग आता आपण हा भागाकार करून घेऊ। हे 112 आहे असेच मांडून घेऊ। 112 अधिक 12 भागिले 4 4 त्रिक 12 भागाकार 3 येतो वजा 20। आता इथं बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया आहेत। मग आपला नियम काय सांगतो, डावीकडून जर बेरीज अगोदर आलेली असेल तर बेरीज अगोदर करायची आणि डावीकडून जर वजाबाकी अगोदर आलेली असेल तर वजाबाकी अगोदर करायची। इथे डावीकडून बेरीज अगोदर आलेली आहे म्हणून अगोदर बेरीज करायची। 112 अधिक 3 115 होतात वजा 20। आता 115 मधून 20 गेल्यावर किती राहतात तर 95 राहतात। आपल्या पदावलीचं उत्तर आहे 95। दुसरी पदावली आहे 15 अधिक 5 गुणिले 9 वजा 4 भागिले 2। आता इथं कंस आलेला नाहीये, मग गुणाकार अगोदर करायचा का भागाकार अगोदर करायचा? इथं अगोदर गुणाकार आलेला आहे, डावीकडून गुणाकार अगोदर आलेला आहे म्हणून इथं गुणाकार अगोदर करावा लागेल। 15 अधिक 5 9 45 वजा 4 भागिले 2। आता इथं भागाकार अगोदर करावं लागेल, बेरीज वजाबाकी नंतर करायची असते म्हणून इथं अगोदर आपल्याला भागाकार करून घ्यावा लागेल। बाकीचं आहे असंच मांडायचं।
4 भागिले 2 किती, भागाकार किती येतो, 2 दुने 4, भागाकार 2 येतो. आता इथं बेरीज आणि वजाबाकी दोनच क्रिया आहेत. मग बेरीज अगोदर करायची का वजाबाकी अगोदर करायची? इथं डावीकडून बेरीज अगोदर आलेली आहे म्हणून बेरीज अगोदर करून घ्यायची. 15 अधिक 45 बरोबर 60 होतात, वजा 2. 60 मधून 2 गेल्यावर किती राहतात, 58 राहतात. आपल्या पदावलीचं उत्तर आहे 58. पुढची पदावली आहे 65 भागिले 13 गुणिले 9 वजा 5 गुणिले 2 भागिले 2. आता इथं कंस आलेला आहे म्हणून पदावली सोडवताना सर्वात अगोदर कंस सोडवतात, म्हणून आपण हा कंस अगोदर सोडून घेऊ. 65 भागिले 13 भागाकार किती येतो, 13 पाचे 65, भागाकार येतो 5. बाकीचं आहे असंच लिहून घ्यायचं. 5 गुणिले 9 वजा 5 गुणिले 2 भागिले 2. आता इथं गुणाकार अगोदर करून घ्यायचा का भागाकार करायचा? डावीकडून गुणाकार अगोदर आलेला आहे म्हणून इथं गुणाकार अगोदर करून घ्यायचा. आपण एकच स्टेप करूया म्हणजे आपली पदावली चुकणार नाही. इथं 2 वेळा गुणाकार आलेला आहे, हा गुणाकार आपण पुढच्या स्टेपमध्ये करून घेऊ. 5 9 45 वजा 5 गुणिले 2 भागिले 2. आता इथं वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 3 क्रिया आल्यात. मग अगोदर आपल्याला गुणाकार करावा लागेल कारण गुणाकार अगोदर आलेला आहे. हे 45 आहे असेच मांडून घेऊ. 45 वजा 5 दुने 10 भागिले 2. आता इथं भागाकार करावा लागेल कारण भागाकार गुणाकार अगोदर करायचे असतात आणि बेरीज वजाबाकी नंतर करायचे असते. मग वजाबाकीच्या अगोदर इथं भागाकार करावा लागेल. 45 आहे असेच मांडून घेऊ. वजा 10 भागिले 2 भागाकार किती येतो, 2 पंचे 10, भागाकार 5 येतो. 45 वजा 5 किती राहतात, 45 मधून 5 गेल्यावर तर 40 राहतात. 45 वजा 5 40. हेच आपल्या पदावलीचं उत्तर आहे. पुढची पदावली आहे 27 भागिले 3 अधिक 6 गुणिले 5 बरोबर क्वेश्चन मार्क. आता इथं भागाकार, गुणाकार आणि बेरीज या 3च क्रिया आलेल्या आहेत. मग भागाकार अगोदर करायचा का गुणाकार अगोदर करायचा? मग आपला नियम काय सांगतो, डावीकडून जर भागाकार अगोदर आलेला असेल तर भागाकार अगोदर करतात. मग इथं भागाकार अगोदर आलाय म्हणून आपण भागाकार अगोदर करून घ्यायचा. 27 भागिले 3 भागाकार किती येतो, 3 9 27, भागाकार 9 येतो. 9 अधिक 6 गुणिले 5. आता इथं बेरीज आणि गुणाकार हे या दोनच क्रिया आहेत. मग आपल्याला अगोदर गुणाकार करून घ्यावा लागेल. 9 अधिक 6 पंचे 30. आता इथं फक्त बेरीज आहे. 9 अधिक 30 बरोबर 39. अगोदर आपण भागाकार केला, त्यानंतर मग दुसऱ्या स्टेपमध्ये गुणाकार केला आणि तिसऱ्या स्टेपमध्ये बेरीज केली आणि आपल्या पदावलीचं उत्तर आलं 39. पुढची पदावली आहे 25 वजा 5 अधिक 3. यामध्ये 2च क्रिया आहेत, वजाबाकी आणि बेरीज. मग डावीकडून जर बेरीज अगोदर आलेली असेल तर बेरीज अगोदर करतात आणि वजाबाकी अगोदर आलेली असेल तर वजाबाकी अगोदर करतात. इथं वजाबाकी अगोदर आलेले आहे डावीकडून म्हणून वजाबाकी अगोदर करायची. 25 वजा 5, 25 मधून 5 गेल्यावर किती राहतात तर 20 राहतात. 20 अधिक 3, 20 अधिक 3 किती 23. या पदावलीचं उत्तर आहे 23. पाऊणशे वजा पावशे अधिक अर्धाशे बरोबर किती? अगोदर आपण या अक्षरी संख्येचं अंकामध्ये रूपांतर करून घेऊ. पाऊणशे, शे म्हणजे 100, 100चा पाऊण भाग किती 75. पाऊणशे म्हणजे 75
वजा पावशे म्हणजे 100चा पाव भाग. 100चा पाव भाग आहे 25 अधिक अर्धाशे. अर्धाशे म्हणजे 100चा अर्धा भाग. 100चा अर्धा भाग आहे 50. बरोबर किती? आता इथं वजाबाकी आणि बेरीज या दोनच क्रिया आहेत. मग डावीकडून वजाबाकी अगोदर आलेली आहे म्हणून वजाबाकी अगोदर करून घ्यायची. 75 मधून 25 गेल्यावर किती राहतात? तर 50 राहतात. 75 वजा 25 बरोबर 50 राहतात. 50 अधिक 50. 50 अधिक 50 किती होतात? 100 होतात. मग उत्तर आपल्याला अक्षरामध्ये द्यायचे कारण प्रश्न सुद्धा अक्षरामध्येच विचारलेला आहे. 100 म्हणजे किती? तर 1 शतक. इथं पर्याय दिले आहेत. 1 शतक, 1 दशक, 1 एकक, 1000. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे 100 म्हणजे 1 शतक. पुढची पदावली आहे 60 भागिले 6 कंसात 2 अधिक 3 बरोबर किती? पदावली सोडवताना सर्वात अगोदर कंस सोडवतात म्हणून आपण अगोदर कंस सोडून घेऊ. बाकीचं आहे असंच मांडू. 60 भागिले 6 आणि इथं कंसाच्या बाहेर 6 आहेत. मग कंसाच्या बाहेर जर एखादी संख्या असेल तर त्या संख्येशी कंसातील जी क्रिया असते त्यांचा गुणाकार करायचा असतो. म्हणून 6 गुणिले 2 अधिक 5, 2 अधिक 3 5 होतात. आता इथं भागाकार आणि गुणाकार या दोन क्रिया आहेत. अगोदर भागाकार करून घ्यायचा कारण भागाकार अगोदर आलेला आहे म्हणून. 6 10 60 भागाकार येतो 10. 10 गुणिले 5, 10 गुणिले 5 गुणाकार किती येतो? 50. आपल्या पदावलीचं उत्तर आहे 50. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदावली सोप्या पद्धतीने कशी सोडवायची हे शिकलो आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या JS एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.